मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती। परदेशींनी सनदी सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। टॅक्स भरण्यासाठी महाराष्ट्र क्रमांक 1 वर, दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात। 10 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढते। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा देखील केली। एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांनी विद्यार्थ्यांना भेटीसाठी वेळ दिली। नाशिकमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे महानगरपालिका शिक्षण विभागाचा आढावा घेणार। महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार काही दिवसांपासून वादग्रस्त। भुसे शिक्षक भरती तसंच शिक्षक समायोजनाबाबत महापालिकेला जाब विचारणार। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून चौकशी केली जाणार। पुणे पालिका हद्दीमध्ये पाणी चोरीला आता चाप बसणार। टँकरच्या फेऱ्या तपासणीची जबाबदारी आता सहाय्यक आयुक्तांवर। अनेक भागामध्ये टँकर पोहोचवत नसल्यानं पालिका टँकरच्या फेऱ्यांची तपासणी करणार। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40 अंशांवर। तापमानामुळे एप्रिलपर्यंत 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण। मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ। नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध। उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध। पेंच धरणामध्ये 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती। नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी डिजिटल ओळखपत्र काढलं। डिजिटल ओळखपत्र काढल्यानं शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार। ठाणे जिल्ह्यामध्ये लखपती दीदी उपक्रमाची उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी प्रशासनाला यश। जिल्ह्यातील 46,399 महिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखांच्या घरात।